कण न खर्चिला सोहित्यासाठी वनवन फिरूनी कणकण झिजले बाबा दुखी जनतेसाठी गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. नमस्कार, मी आचल देवीदास कुबडे वर्ग 9 ची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला संत गाडगे महाराज यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या शाळेचे आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव पाके भाऊसाहेब देशमुख व संत गाडगे महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला. ते त्यांच्या आईच्या माहेरी राहत होते. त्यांचे लग्न बालपणीच झाले होते, पण ते संसारात फारसे रमले नाही. सुसंस्कारयुक्त समाजाची स्थापना करायची असल्यास अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना या विरोधात त्यांनी समाज जागरण करायला हवं. या विरोधात त्यांचे परखड मत होते. त्यासाठी बघ्याची भूमिका न घेत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती कार्याचा प्रारंभ केला. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा हे त्यांचे आवडते भजन होते. समाजात बदल घडवण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला. संत गाडगे महाराज यांनी शाळांसाठी आपल्या जागा दिल्या, तसेच जागोजागी धर्मशाळा बांधल्या. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालय बांधली, तसेच कुष्ठरोग्यांची सेवा केली. सेवा सोपी होती. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता व जातीभेद पाडू नका, असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असे. शेवटी एवढेच म्हणते, होते साधेच राहणे पण उच्च विचार, होते साधेच राहणे पण उच्च विचार. शिकलेले जरी नव्हते तरी होते ज्ञानाचे भंडार, तरी होते ज्ञानाचे भंडार. घेऊन हातात झाडू रस्ते नाले साफ केले, घेऊन हातात झाडू रस्ते नाले साफ केले. स्वच्छतेचे महत्त्व या जगाला पटवून दिले, स्वच्छतेचे महत्त्व या जगाला पटवून दिले. देव विकत भेटतो ती काय भाजी आहे काय? देवाच्या नावावर व्यापार होतो हे निदर्शनास आणून दिले. म्हणूनच युनिव्हर्सिटीला त्यांचे नाव दिले. आज त्यांच्या पुण्यतिथीला कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला, कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.